शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही। सरकार खरेदी केंद्र लवकर सुरू करत नाही। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची हीच योग्य वेळ। केंद्राचं पथक कधी आलं कधी गेलं कोणाला समजलं नाही। सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात 2, 4 आणि 6 रुपये पाठवले। एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही। सरकार हमीभाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं। त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा, कारण घर चालवावं लागतं, म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक विकावं लागतं। मग कापूस असेल, सोयाबीन असेल, काही असेल, आणि त्याच्यानंतर मग खरेदी केंद्र सुरू होतात। यावर्षी तर हाती पीकच लागलं नाही। संपूर्ण जमीन खरडून गेली, घरदारं वाहून गेली, वया पुस्तकं, गुरं ढोरं सगळं, म्हणजे काय असं राहिलंच नाही। पंचनामे अजून झालेले नाहीत। आता पंचनामे करायला जर का पथक गेलं, केंद्राचं पथक आलं कधी गेलं कधी कोणालाच कळलं नाही, तर काय रिपोर्ट देणार? कारण आता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतोय। मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार? नाही, सगळं व्यवस्थित आहे, शेतकरी कामाला लागले, नुकसान भरपाई मिळणार कशी? पीक विमा ही सुद्धा एक मोठी थट्टा आहे, कारण त्यातले महत्वाचे ट्रिगरच काढून टाकले। आणि मी जे कागद सुद्धा दाखवले, कोणाला 6 रुपये, कोणाला 3 रुपये, कोणाला 2 रुपये, कोणाला 21 रुपये, म्हणजे नुकसान भरपाई तर दूर, कर्ज डोक्यावरती चढलंय।